काय सांगाल त्या ठिकाणी तुम्ही आज पहिल्यांदा त्या ठिकाणी तुम्ही मतदान केलंय? मतदान करून मला चांगलं वाटलं. याआधी मला मतदानाबद्दल एवढं काही माहिती नव्हतं. कुठले पक्ष आहेत, कोण निवडणुकीत आहे, काय. पण आता 18 कंप्लीट आहे, तर मी पहिली सगळी माहिती काढली. त्यानुसार माझं डिसिजन घेतलं, मतदान केलं आणि लोकशाहीतले 4 स्तंभ आहेत, त्यातले एक महत्त्वाचा स्तंभ मी निभावला असं मला वाटतं. आणि आपण मतदान केलेलं आहे त्या ठिकाणी काय आपली सर्वप्रथम मी एक देशाचा नागरिक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा मला त्यांनी दिलेला हक्क तो मी आज बजावला. मला आनंद वाटला. मी सर्वप्रथम संविधानाचे आभार मानतो आणि मी एक्साइटेड होतो, मी उत्स्फूर्त होतो की आपण आपला मुख्यमंत्री ठरवणार की तो कशा प्रकारचा असावा. यासाठी मी जे काही योगदान केलं किंवा सगळ्यांनी जे काही योगदान करणार आहेत आणि मी सगळ्यांना प्रयत्न करतो की तुम्ही सगळ्यांनी स्वतःहून येऊन मतदान करा असं सर्वांना आवाहन करतो. आणि या धन्यवाद. ताई, तुम्ही आज त्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे, काय त्या ठिकाणी आपल्या भावना आहेत? आज मला मतदान करून खूप छान वाटतंय. माझ्यासारख्या सर्व महिलांनी मतदानाला येऊन मतदानाचा अधिकार बजवावा व लोकशाही बळकट करावी. नमस्कार, माझं नाव जितेंद्र मगर. लोकशाहीच्या हा अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे मतदानाचा दिवस. मीही मतदान केलंय, आपणही मतदान करा. आपले विचार मतदानाच्या माध्यमातून आपण व्यक्त करावेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जो अधिकार दिलाय, एक मताची किंमतही खूप असते. आपल्या अनेक तक्रारी असतात, अनेक समस्या असतात, त्या फक्त आपण मतदानाच्या माध्यमातून सोडवू शकतो. हातभर तक्रारींचा बोटभर उपाय म्हणजे फक्त मतदान. आणि मी तरुण मित्रांना विनंती करतो की आपण नक्कीच मतदान करा आणि या लोकशाहीला सशक्त करा.